यवतमधली तणावाची परिस्थिती नियंत्रणात. बाहेरच्या व्यक्तीनं चुकीचं स्टेटस ठेवल्यामुळे तणाव निर्माण झाला होता. सर्वांनी शांतता ठेवावी, कोणी कायदा हातात घेऊ नये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आवाहन. जमावाला पांगवण्याकरता काही प्रमाणात लाठीचार्ज देखील करावा लागला, पण आता परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे. दोन्ही समाजाचे लोक एकत्रित बसलेली आहेत आणि हा तणाव त्या ठिकाणी संपवण्याचा प्रयत्न चाललेला आहे. मात्र अशा प्रकारे जाणीवपूर्वक काही लोक तणाव निर्माण झाला पाहिजे अशा प्रकारचे स्टेटस ठेवून किंवा तशा प्रकारच्या घटना या घडवताना त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्यांच्यावर कठोर कारवाई ही निश्चितपणे केली जाईल. धनंजय मुंडेंच्या मंत्रिमंडळामध्ये परतण्याच्या शक्यतांवर सध्या तरी मुख्यमंत्री फडणवीसांनी पूर्णविराम लावलाय. कोकाटेंच्या खातेपालटानंतर सध्या तरी कोणताही बदल होणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय. धनंजय मुंडेंनी 2दा नाही तर 3दा आपली भेट घेतली, मात्र कधीही त्यांनी मंत्रिमंडळाबद्दल चर्चा केली नाही. मुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट. जो निर्णय घेण्यात आला तो आपल्याला मान्य. खातेवाटपाबद्दल माणिकराव कोकाटेंची प्रतिक्रिया, तर क्रीडा खात्याबद्दल आनंदी असल्याचंही विधान. काही धनंजय मुंडेंच्या स्तरावर होत नाही. मंत्रिमंडळाची चर्चा अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री, वित्त आणि नियोजन मंत्री माननीय नामदार अजितदादा पवार साहेब यांनी जो निर्णय घेतला तो निर्णय मला मान्य आहे. अजितदादांनी सुद्धा जे आहे जी खाती वाटायला आली होती, फायनान्स त्यांच्याकडे घेतल्यानंतर बाकीची खाती माझ्यापुढे ठेवली आणि तुम्हाला पाहिजे ते खातं घ्या. तर त्यावेळी मी जेव्हा चर्चा करत होतो त्यांनी मला खूप आग्रह केला की खातं मोठं आहे, चांगलं आहे, घ्या. एकीकडे माणिकराव कोकाटे यांच्यामुळे कृषी खातं राज्यभरात चर्चेत आलेलं असताना आता राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मोठा दावा केलाय. अजित पवारांनी आपल्याला कृषीमंत्रीपदाची ऑफर दिली होती. भाजपसोबत सत्तेत आलो त्यावेळी कृषीमंत्रीपद घेण्यासाठी आग्रह करण्यात आला, असा दावा भुजबळांनी केलाय. ज्या वेळेला आम्ही ह्या सरकारमध्ये आलो, प्रथमतः बीजेपी शिंदे यांच्याबरोबर, त्यावेळेला मला अजितदादांनी सुद्धा जे आहे जी खाती वाटायला आली होती, फायनान्स त्यांच्याकडे घेतल्यानंतर बाकीची खाती माझ्यापुढे ठेवली आणि तुम्हाला पाहिजे ते खातं घ्या. तर त्यावेळी मी जेव्हा चर्चा करत होतो त्यांनी मला खूप आग्रह केला की खातं मोठं आहे, चांगलं आहे, घ्या 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 घ्या. खूप आग्रह त्यांनी माझ्यासाठी. माजी आमदार रमेश थोरात आज राष्ट्रवादी शरद पवार पक्षातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करतायत. या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांना पत्र लिहिलं आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये जाहीरपणे तुम्हाला गद्दार अजित पवार संपले म्हणणाऱ्या व्यक्तीला पक्षात प्रवेश का दिला जातोय, असा सवाल पत्राच्या माध्यमातून करण्यात आला. उद्या पनवेलमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा मेळावा होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे या मेळाव्याला राज ठाकरे आणि खासदार संजय राऊत एकाच मंचावर येणार आहेत. अलीकडेच शेकाप नेते जयंत पाटलांनी राज ठाकरेंना शेकापच्या 78व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात उपस्थित राहण्याचं निमंत्रण दिलं होतं. आता संजय राऊत देखील या मेळाव्यामध्ये उपस्थित राहणार आहेत. उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी संजय राऊतांनी मातोश्री निवासस्थानी राज ठाकरेंचं स्वागत केलं होतं. यानंतर उद्या दोन्ही जुने मित्र एकाच मंचावर येत असल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे. या मेळाव्याच्या निमित्तानं पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या पक्षाची जवळीक पाहायला मिळणार आहे. मनसेचा मेळावा 4 ऑगस्टला होणार. वांद्रेमधील रंगशारदामध्ये मनसेचा मेळावा होणार. मेळाव्यामध्ये राज ठाकरे मुंबईतील सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार. पक्षाची भूमिका, पक्षाची प्रतिमा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी लोकांपर्यंत पोहोचण्याबाबत राज ठाकरे करणार मार्गदर्शन. भाजपचा प्रत्येक माजी आमदार आणि खासदार एक मंडळ दत्तक घेऊन संघटनात्मक बांधणी करणार. बूथ स्तराच्या मोर्चे बांधणीवर भाजपचा भर. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या अध्यक्षतेखाली माजी खासदार आणि आमदारांची बैठक संपन्न. पुण्यातल्या एका कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांचे चंद्रकांत पाटलांना चिमटे. सूत्रसंचालिकेनं मंचावर 2च दादा आहेत, एक अजितदादा आणि एक रोहितदादा असं म्हटल्यावर पुणेकर अजूनही तुम्हाला कोल्हापूरचेच समजतात, याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलं पाहिजे असं म्हणत अजितदादांनी चंद्रकांत पाटलांना टोमणा मारला. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चंद्रकांत दादांना तुम्हीच पालकमंत्री होऊ दिलं नाहीत असं म्हणत मिश्किल प्रत्युत्तर दिलं. यावर अजितदादांनी आपण एकत्र येणार होतो तेव्हाच पालकमंत्री मी असल्याचं ठरलं असं स्पष्ट केलं. मगाशी बघत होतो, निवेदिका पुण्यातल्याच आहेत का? नाही, काय झालं, 2 दादा म्हणाले. ते 2 दादा म्हटल्यानंतर चंद्रकांत दादांना अजून आमचे पुणेकर मुख्यमंत्री महोदय कोल्हापूरचे समजतात, ते पुण्याचे वाटतच नाही. ही त्याला काय अडचण आहे, त्याचं जरा
तुम्ही लक्ष घाला हो देवेंद्रजी, तुम्ही सगळीकडे लक्ष घालता आणि इथंच लक्ष घालत नाही. त्यांना पालकमंत्री नाही होऊ दिलं ना म्हणून. माझ्या आधी ते पालकमंत्री होते. आता आपलं तुमच्याबरोबर यायचं ठरलं तेव्हाच तुम्ही कबूल केलं. तुझा पुण्याचा पालकमंत्री करणारे म्हणून मी आलो. ठाण्यात ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते माजी खासदार राजन विचार यांच्या वाढदिवसानिमित्त झळकले बॅनरवर बाप तो बाप रहेगा असा उल्लेख. शिंदेचे शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंना डिवचण्याचा प्रयत्न. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना आज लोकमान्य टिळक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गडकरींना पुरस्कार प्रदान केला. पुण्यामध्ये आयोजित कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदेंसह अनेक मान्यवर उपस्थित. शिवसेना प्रकरणावर लवकर सुनावणी शक्य नाही. शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी. शेत आणि पाणंद रस्त्यांच्या मजबूतीकरणासाठी राज्य सरकारचं मोठं पाऊल. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत. इतर विभागांप्रमाणेच आदिवासी विभागातही कंत्राटदारांची तब्बल 10,000 कोटींची थकबाकी. आदिवासी विभागातील रस्त्यांच्या कामासाठी 2,830 कोटी रुपयांचा निधी मंजूर असताना तब्बल 9,300 कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली. गेल्या 3 वर्षात केलेल्या कामांची तब्बल 10,100 कोटी रुपयांची कंत्राटदारांची थकबाकी आहे. त्यामुळे नवीन कामं मंजूर करण्याऐवजी जुनी थकबाकी देण्याच्या सूचना वित्त विभागाने दिल्या. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांच्या शेतामध्ये भात लागवड करतानाचा व्हिडिओ व्हायरल. यावेळी त्यांच्या कुटुंबियांनी देखील भात लागवडीच्या कामामध्ये लावला हातभार. नांदेडच्या कंधारमधील ग्रामीण रुग्णालयामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर. शासकीय ग्रामीण रुग्णालयामध्ये उंदरांचं साम्राज्य पाहायला मिळालं. यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे एका महिला रुग्णावर चक्क उंदीर खेळत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय. महिला रुग्ण झोपलेली असताना तिच्या अंगावर उंदीर बिनधास्तपणे फिरताना दिसतोय. ही घटना गंभीर असून काही दिवसांपूर्वीच नांदेडच्या शासकीय रुग्णालयामध्ये एका वयोवृद्ध रुग्णाच्या पायाला उंदरानं कुरतडल्याचा प्रकार समोर आला होता. आरोग्यमंत्री याकडे लक्ष देऊन काही कारवाई करतील का असा सवाल रुग्ण करतायत. राज्यातल्या गोविंदांसाठी आनंदाची बातमी. गोकुळाष्टमीनिमित्त राज्यातील 1.5 लाख गोविंदांना विमा संरक्षण मिळणार. तब्बल 1,12,50,000 इतक्या रकमेचा विम्याचा प्रस्ताव अंतिम करण्यात आला असून गोविंदांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं सरकारचं हे महत्त्वाचं पाऊल समजलं जातं. कोल्हापूरमध्ये वनताराचे सीईओ आणि नांदणी मठाचे स्वामी या दोघांमध्ये महत्त्वपूर्ण बैठक. खासदार धैर्यशील माने यांची माध्यमांना माहिती. कोल्हापुरातील सांगावडे गावामध्ये महादेवी हत्तीणीसाठी शाळकरी मुलं शिक्षणावर बहिष्कार टाकण्याच्या तयारीत. शाळेत रजेचा अर्ज देऊन हत्तीण परत मिळावी यासाठी मोर्चा. गोंदियामध्ये धान खरेदीचं उद्दिष्ट आणखी 94,000 क्विंटलनं वाढलं. मात्र धान खरेदीची मुदत संपल्यामुळे मुदतवाढ देण्याची मागणी. 12,000पेक्षा अधिक शेतकरी धान विक्रीपासून होते वंचित. गोंदियात धान पिकाच्या बोनसच्या मागणीवरून पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन. 7 महिन्यांपासून बोनस न मिळाल्यामुळे शेतकरी आणि प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक. हेक्टरी 20,000 रुपये देण्याची राज्य सरकारनं केली होती घोषणा. लातूरमधील बाभळगावच्या शेतकऱ्याच्या सोयाबीन पिकावर आफ्रिकन गोगलगायींचा प्रादुर्भाव. 2 एकरातील सोयाबीनचं मोठं नुकसान. कृषी विभागानं उपाययोजना करण्याची मागणी. धाराशिवमध्ये पवनचक्की कंपन्यांनी योग्य मोबदला न दिल्यामुळे 5 दिवसांपासून शेतकऱ्यांचं आमरण उपोषण. 3 जणांची प्रकृती ढासळली तरीही प्रशासन दखल घेत नसल्यामुळे शेतकरी आक्रमक. आज संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन केलं. तर या आंदोलनामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार कैलास पाटीलही सहभागी. पवनचक्की बाधित शेतकऱ्यांचं आंदोलन आक्रमक होत शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये घुसण्याचा प्रयत्न. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा मुख्य दरवाजा बंद केला. जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांची आमदार कैलास पाटील आणि शेतकऱ्यांसोबत चर्चा. तर सध्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तणावाचं वातावरण पाहायला मिळतं. पिंपरीच्या मार्केटमध्ये दुपारी 2च्या सुमाराला अज्ञात हल्लेखोरांनी व्यापाऱ्यावर गोळीबार केल्याची घटना. अज्ञातांनी दुचाकीवरून येत व्यापाऱ्यावर गोळी झाडली. यामध्ये पायाला गोळी लागल्यामुळे व्यापारी गंभीर जखमी. मात्र यामागचं कारण अद्याप अस्पष्ट. पिंपरी पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत पुढील तपास केला सुरू. नांदेडच्या भोकर उपजिल्हा रुग्णालयामध्ये एका रुग्णाचा सलाईन लावलेल्या हातावर डासांनी हल्ला केल्याचा व्हिडिओ समोर. अस्वच्छतेमुळे उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर घाणीचं आणि डासांचं साम्राज्य. यामुळे मोठ्या प्रमाणावर रुग्णांच्या आरोग्याची हेळसांड. या प्रकारानंतर स्वच्छतेबाबत निष्काळजीपणा केल्यास कारवाई करण्याचा इशारा.
गणेशोत्सवासाठी कोकणामध्ये रेल्वेच्या 6 विशेष फेऱ्या 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर दरम्यान विशेष गाड्या धावणार. 5 ऑगस्टपासून गाड्यांचं आरक्षण सुरू होणार. गणेशोत्सवामध्ये वंदे भारत आणि तेजस एक्सप्रेसमध्ये मिळणार उकडीचे मोदक. यामुळे श्रींच्या आगमनासाठी जाणाऱ्या प्रवाशांना वाटेतच प्रसाद मिळणार. मुंबई ते विजयदुर्ग रोरो सेवेच्या कामांना गती. सिंधुदुर्गच्या विजयदुर्ग बंदरामध्ये जेटी उभारण्याचं काम युद्धपातळीवर सुरू. गणेश चतुर्थीच्या आधी रोरो सेवा सुरू होण्याची शक्यता. गणपतीमध्ये कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची एसटी बस प्रशासनाकडून लूट सुरू. ग्रुप बुकिंगद्वारे एसटी बस आरक्षित करणाऱ्या लोकांना एसटी प्रशासनाकडून 30% भाडेवाढ करण्यात आली. या प्रकरणी मनसेकडून भाडेवाढ रद्द करण्यासाठी परिवहन मंत्र्यांकडे तक्रार करण्यात आली. धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत आतापर्यंत 87,000 झोपड्यांचं सर्वेक्षण पूर्ण. जे झोपडपट्टीधारक अद्याप या प्रक्रियेमध्ये सहभागी झालेले नाहीत त्यांना वैध कागदपत्रांसह डीआरपी हेल्पलाईन किंवा थेट डीआरपी कार्यालयामध्ये संपर्क साधून नाव नोंदणी करता येणार. राज्यातील धरणांमध्ये 72% पाणीसाठा. मुंबईतील 7ही तलावामध्ये 89% पाणीसाठा. कोकणातल्या धरणांमध्ये 85% पाणीसाठा तर पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख धरणामध्ये 82% तर जायकवाडी धरणामध्ये 92% जलसाठा. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील 4ही धरणं भरली. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू. गोंदियाच्या कवडीटोला ते मोहाडी मार्गाची प्रचंड दुरवस्था. शालेय विद्यार्थ्यांना करावा लागतोय खड्डेमय मार्गाने प्रवास. तात्काळ नवीन रस्ता बनवून देण्याची ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांची मागणी. हिंगोलीच्या सेनगावमध्ये महसूल पथकावर हल्ला करणाऱ्या वाळू माफियांची काढली धिंड. आरोपींनी पहाटे केला होता महसूल पथकावर हल्ला. मालेगावमध्ये नानावडी पेट्रोल पंपाजवळ भर रस्त्यामध्ये तरुणाची हत्या. 3 अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्र, लाकडी दांडके आणि चेहऱ्यावर दगड घालून क्रूरपणे केली तरुणाची हत्या. चंद्रपूरमध्ये वर्धा नदीवरील बेलोरा पुलावरून ट्रक कोसळला. या घटनेमध्ये ट्रक चालक गंभीर जखमी. ट्रक चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाल्याची माहिती. साकोलीतील मामा तलाव फुटल्यामुळे पाणी जवळच्या शेतात शिरलं. यामुळे 400 हेक्टरवरील पीक पाण्याखाली गेलं. या जलमय परिस्थितीचं काश्मीर भेंडारकर यांनी ड्रोननं टिपलेलं हे दृश्य. कोल्हापूरमध्ये ज्योतिबा डोंगरावर श्रावण षष्ठी यात्रेमध्ये 400 किलो बनावट मिठाई जप्त. तर बाजारपेठेतील सर्व पेढे, बर्फी, खवा आणि अन्य मिठाईचे नमुने तपासणीसाठी पाठवण्याचा अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना सूचना. रायगडच्या नागोठाणे कोलेडी परिसरामध्ये मुंबई गोवा महामार्गावर एसटी आणि टेम्पोचा अपघात. अपघातामध्ये टेम्पो चालकाच्या पायाला गंभीर दुखापत. भारताच्या उद्योग जगतातून मोठी बातमी. अनिल अंबानी रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष आणि एमडी अनिल अंबानी हे ईडीच्या कचाट्यात अडकले. अनिल अंबानींना ईडीचं समन्स आलंय. 17,000 कोटींच्या कथित कर्ज गैरव्यवहार प्रकरणामध्ये हे समन्स देण्यात आलंय. 5 ऑगस्टला अनिल अंबानींना नवी दिल्लीतील ईडी कार्यालयामध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. गेल्या आठवड्यामध्ये ईडीनं मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपशी संबंधित कंपन्या आणि ठिकाणांवर छापे मारले होते. मुंबईमध्ये जवळपास 25 ठिकाणी हे छापे मारण्यात आले होते. यामध्ये 50 कंपन्या आणि 25 व्यक्तींचा समावेश होता.